काहीतरी वेळ काढून मग काही नाही, वेळ काही करायला काम नाही म्हणून मी नगर वाचनालयात वाचायला जायचं. तिथं बसायचं 8-2 तास, सकाळी जाणं संध्याकाळी जाणं. आणि मग तिथं मला त्या वाचनालयाच्या त्यावेळेच्या कार्याध्यक्ष होत्या कल्पिता पटवर्धन, यांनी मला विचारलं, सर तुम्ही कुठले काय काय चौकशी केली. मग मला म्हणलं तुम्ही माझ्या घराच्या घरी तिथं. होय. आता त्यांच्या इथली एकूण प्रतिष्ठा मंगळवेढ्यातली सरांनी सगळं तुम्हाला माहिती आहे. पण त्या थेट घरी आल्या आणि मला म्हणलं की मी त्यांचं मूळ गाव बेळगाव, मी बेळगाववरून आले आणि मला साहित्याची आवड आहे आणि इंदिरा संतांची मी विद्यार्थी आहे. आणि ते सुट्टीत गेल्यानंतर त्यांनी इंदिरा संतांची मुलाखत घेतली आणि ही मुलाखत म्हणलं आपल्या पेपरमध्ये इथं तुम्ही मंगुठत तेवढी माझी करा. मग ती आम्ही छापली. छापल्यानंतर त्यांचा संपर्क त्या निमित्ताने वाढत गेला. त्यांचंही असं खूप वाचन होतं सर. आज जे नगर वाचनालय दिसतंय ते तेवढं त्या बाईचं कष्ट आहे. खूप प्रचंड वाचन तेवढं. आणि सर लोक इतक्या मोठ्या घराण्यातल्या पण लोकांशी इतका संपर्क होता की माझ्यासारख्या 8-10 जणांच्या घरी सांगायचे तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायला हवं ते सांगा, तुमच्याकडून पुस्तकाची यादी द्यायची आणि त्या पुस्तकाच्या यादीनुसार पुस्तकं वाचायला द्यायची. त्यामुळे वाचन. आणि मग त्याही मग ह्यात आमच्या सामील झाल्यामुळं साहित्य मंडळाचा जन्म इथं प्रामुख्यानं झाला. साहित्य मंडळ स्थापन झालं ते या 2 माणसांच्यामुळं. आणि मग त्यानंतर मग बाकीची माणसं वाढत गेली. नंतर जमदार सर आले, काळुंके सर आले, ही मंडळी त्यानंतर सामील झाली. सर रयत नंतर तुम्ही गुंजेगावला काही दिवस सर्व्हिस केली. तर किती वर्ष केली ती सर्व्हिस? गुंजेगावला म्हणजे रयतमध्ये मी 1995 पर्यंत होतो. 81ला गेलेलो, 95 पर्यंत. नाही 77 पासून आम्हाला नाही मी मरोडच 81ला तिथे झालं की तुम्ही. पण ते आम्हाला मौदला असताना 77ला आला. हा तसं मग अंकुली 76ला होतो. 76 ते 95 एवढा काळ मी रयतमध्ये होतो. म्हणजे साधारणपणे 20 वर्ष तुम्ही. 20 वर्ष साधारणपणे रयतमध्ये. गुंजेगावला परत सर्व्हिस? गुंजेगावला मी 13 वर्ष. गुंजेगावला 95ला गेलो. गुंजेगावला गेलो तरी अशा कारणाने की एक तर मरोडातून माझी 2-3 वेळा बदली झाली. पण पाठीराखा होतं, पौरवकील होते. पौरवकील आणि संस्थेला ठणकावून सांगली मी हा माणूस सोडत नाही, तुम्ही बाकी काही बदला पण ह्या माणसाला नाही. मग 2दा तशी कॅन्सल झाली. मी 15 वर्ष तिथं राहिलो. पण 3ऱ्या वेळी संस्थेने ते नाकारलं की नाही म्हणायला आता हे वर्ग दीर्घकाळ इथं आहेत, त्यांना दुसरीकडे कुठं जाऊन येऊ द्या. आणि मग माझी मानसिकता होती तशी की जाऊन. आणि मॅडमची सर्व्हिस स्थानिक संस्थेत झाली. मॅडम तुम्ही एक सरांच्या विषयी 2 मिनिट बोलावं असं मला वाटतंय. सरांविषयी बोलायचं म्हणजे त्यांच्याविषयी बोला तुम्ही. हा एक कवी म्हणून संवेदनशील कवी, संवेदनशील मनाचे कवी म्हणून आहेत. हळवे आहेत, अत्यंत प्रामाणिक आहेत. कुठलंही काम हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय त्याचा पिच्छा सोडतच नाही. मग त्यावेळेला त्यांना मग जेवण खाण चहा पाणी काहीही आठवत नाही. समजा एखादा माणूस जर भेटायला आला तर जेवत्या ताटावरून ते उठतील, त्याला इतके माणूस वेल्हाळ आहेत. म्हणजे माणूस जर घरात आला कोण एखादा भेटायला तर मग आपली वेळ किंवा आपलं काम ते बाजूलाच ठेवतात, काहीही करू देत ते तसंच राहतं. चहा जरी ठेवलेला असला तरीसुद्धा ते चहा न पिता बाहेर येतील आणि मग पुन्हा त्याच्याशी बोलून मग पुन्हा आत येतील. मग बऱ्याच वेळेला मी असं म्हणते की तुम्ही चहा पिऊन मग जावा बाहेर ना, थांबेल तो माणूस 1-5 मिनटं. तर तसं नाही, माणसं आपल्यासाठी घरी येतात तेव्हा आपण त्यांना वेळ देणं हे आपलं महत्त्वाचं आहे असं समजून त्यांनी माणसं गोळा केली. म्हणजे बाकी काही मिळवण्याचा त्यांचा हेतू नव्हता. पैसा म्हणजे प्रसिद्धी असं काही मिळावं, आपण आणखीन ह्याच्यापेक्षाही जास्त पुढं जावं असं कधी वाटलं नाही. फक्त जास्तीत जास्त माणसं कशी मिळतील, माणसं गोळा कशी करता येतील हे त्यांनी पाहिलं. आणि त्यातल्या त्यात साहित्यिक हे कसे आपल्याजवळ येतील. अगदी आता तर राज्यभर म्हणजे महाराष्ट्रभर साहित्यिक हे त्यांचे अत्यंत जवळचे जिव्हाळ्याचे मित्र आहेत.
म्हणजे कुठल्या जिल्ह्यात एखादा माणूस त्यांचा मित्र नाही असं दिसतच नाही. असा माणूस वेल्हाळ असा हा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं वैवाहिक जीवन म्हणलं तर अत्यंत आनंदाचं समाधानाचं गेलं. कधी कुठली म्हणजे असं फारसं टेन्शन मला आलं नाही. म्हणजे मनात असं टेन्शन होतं, शाळेचं होतं, घरातलं होतं, संस्थेचं होतं, पण एक खंबीर अशा प्रकारचा पाठिंबा मला सरांनी दिला. त्याच्यामुळं मी सगळ्या संकटातून बाहेर पडले. म्हणजे माझ्यावरती असे बरेच प्रसंग आले, पण त्या प्रसंगाला मला मार्गदर्शन अत्यंत चांगल्या प्रकारचं मिळालं. त्याचबरोबर खंबीर साथ मिळाली. आणि त्यामुळं मुलांचं शिक्षण म्हणा किंवा इतर कुठल्याही बाबतीत आमचे फारसे मतभेद झालेच नाहीत. कारण साधारण एकच विचारसरणी होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहित्याची मलाही आवड होती, त्यांनाही आवड होती. त्यामुळं घरात माणसं आली तर आम्हाला आवडायची. म्हणजे माणसं आलीत म्हणून कधी किंवा तुम्ही हे कार्यक्रम करताय, तुमचा एवढा इकडं वेळ जातोय असं त्यांना कधी मी म्हणलं नाही. मला तसं म्हणावंसंही वाटलं नाही, कारण माझी पण तीच आवड होती. एकंदरीत समाधानाचं सुखाचं असं म्हणजे आनंद जीवन गेलं. याच प्रश्नाला दुसरा एक प्रश्न जोडून विचारतो, तुम्हाला सरांच्या कविता आवडायच्या का? हो, सरांच्या कविता आवडायच्या की, पण माझं एक प्रांजळ मत होतं की सरांच्या ज्या कविता आहेत त्या अवघड आहेत. म्हणजे सर्वसाधारण लोकांनी वाचल्या तर त्यांना त्या कळणार नाहीत. म्हणजे थोड्या त्यांच्या ज्या कल्पना असतात किंवा त्यांची जी प्रतीकं असतात ती थोडीशी बोजड असतात असं मला वाटतं. सगळ्याच कवींच्या कल्पना तसंच असतात. तसं नाही. आता वात्सल्य सूक्त तसं सोपं आहे. त्यांची कविता पुढे सोपी झाली. आता वात्सल्य सूक्त खूप सोपं आहे, अर्थपूर्ण आहे, सोपं आहे, ऐकल्यानंतर लोकांना कळतं. रक्तफूल सोपं आहे, फारसं हे नाही. पण हां रक्तफूल चांगलं होतं. पण अँथ्रॉक्स शिपुडी म्हणा, हे पाऊस पक्षी ह्यातल्या सूर्य झेलताना ह्यातल्या ज्या कल्पना आहेत ना किंवा ह्यातली जी प्रतीक आहेत ती थोडी डोक्याला विचार करायला लावणारी आहेत. म्हणजे सहजासहजी ती कविता म्हणजे ही सरांची म्हणजे जडे सरांची कविता काय अवघड असते असंच एक, पण वात्सल्य सूक्ताने तो खोडून काढला. खरं तर मॅडमनी खूप छान माहिती दिली. खरं तर एक कवी कळायला खूप मदत झाली खरं तर तुमच्या ह्या सगळ्या थोड्याशा पण मार्मिक शब्दातून. आपण मंगळवेळेच्या संदर्भात बोलत होतो, त्यावेळेचं साहित्यिक वातावरण, त्यावेळेस खरंच साहित्यिक वातावरण हे होतं का? कारण मंगळवेळला खूप चांगली अशी साहित्यिकांची परंपरा आहे. चोखामेळ्यापासून ते अगदीच अलीकडच्या काळातसुद्धा ही परंपरा खूप मोठ्या उभी राहिलेली आहे. पण त्यावेळची परंपरा कशी होती किंवा वातावरण कसं होतं? त्यावेळी मला आठवतं तसं फारसं काही साहित्यिक असं वातावरण त्या काळामध्ये नव्हतं. कारण जुने कवी जे कवी होते ते फार जुन्या पिढीतले कवी त्यावेळी साधारण होते. मग जगन्नाथ रत्नबारकी ते प्रामुख्यानं त्यावेळच्या मोठ्या कवीतले किंवा लक्ष्मण दुधाळ ही मंडळी त्यावेळी लिहित होती. पण रत्नबारकी हे वकील असल्यामुळं त्यांच्या व्यवसायात रमलेले कवी होते किंवा त्यांची कविता ही प्रामुख्याने त्यांच्या व्यवसायाशी संबंधित अशी होती. लक्ष्मण दुधाळला मात्र मी माझ्या तसा लहानपणापासून ओळखत होतो. कारण ही माझा आजोळा असणं आणि माझी मावशी एक शनिवार पेठेत राहायची. आणि मग मावशीकडे मी बऱ्याच वेळा सुट्टीमध्ये आल्यानंतर जायचं. आणि मग त्या मावशींचं मिस्टरांचं सोनार कामात दुकान होतं आणि तिथं लक्ष्मण दुधाळे यायचं. आणि मग तिथं त्यांच्या कविता मी पहिल्यांदा खरं तर त्या मावशीच्या घरी ऐकल्या होत्या. आणि मग त्यावेळी नंतर मी ज्यावेळेला लिहायला माझी सुरुवात झाली त्यावेळेला मला लक्ष्मण दुधाळनी जिथे मावशीच्या घरी सांगितलं तर तुम्ही लिहिताय म्हणून मला कळले, म्हणजे मला तुमची कविता ऐकायची आहे. मग माझ्या मी एक दोन कविता त्यांना ऐकवल्या. मी इथं राहायला आलोय किंवा आता मी मंदोड्यात स्थायिक झालोय हे माहीत झाल्यानंतर त्या माणसाचा आणि माझा इतका निकटचा लळा होता. म्हणतात की लोक सांगतात, मी स्वतः पाहिलं नाही पण लोक सांगतात की कविता नव्याने लिहिली
की ते गावातल्या माडवकीलांच्या घरी शेटजींच्या घरी जायचे आणि काही अपेक्षा नाही, आपली कविता म्हणायची खाली बसून आणि निघून यायचे. ते कोण होते, व्यवसायाने काय करत होते? व्यवसायानं ते हॉटेल कामगार होते. तेलात भजी वगैरे हो, तळायचे. हॉटेल कामगार होते. पण असं प्रत्येकाच्या घरी तसे ते फॉरवर्डलाईनच्या ऑफिसमध्ये जायचे आणि तिथे एक कविता म्हणायची, काही अपेक्षा नाही. एक कविता म्हणायची आणि उठून जायचं. काय त्यांची प्रतिक्रिया सुद्धा अपेक्षित ऐकायची नाही, नाही. पण आपलं आहे ते हा. म्हणून यायचं तिथं त्यांच्याजवळ असं त्या. मग ते त्यात एक माझ्या घराची भर पडली, माझ्याकडे यायला आणि मग खूपदा यायचे. कधी तर माणूस जर घरात आपण माणूस असलो किंवा आपण समोर दिसलो तर तो उंबरा उलटून सुद्धा येणार नाही, तिथून उंबरातच बसणार. पण हा त्यामुळे जवळजवळ 20-25 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी माझ्या घरात कधी पाणी पिलं नाही, चहा घेतला नाही, फक्त मी ऐका लागले. कट्टा होता, कट्ट्यावर बसायचे. तिथे पुढे कट्टा होता, आता घर होते, त्या कट्ट्यावर बसायची. वाट बघत नसलो घरात तर वाट बघत बसायचं. आलं की एक कविता म्हणली की त्या क्षणाला उठला आणि निघाला. प्रत्येक वेळेला नवी कविता. आणि प्रत्येक वेळी नवी कविता आणि सुचली. त्यांचं लिखाण आहे का आता मग? मी त्यांचं पुस्तक काढलं. हा, म्हणजे त्यांचं जे कविता आहेत त्याचं त्यावेळेला झालेलं आहे. आणि सगळ्या कविता गाऊन म्हणायचे. आणि गाऊन आणि म्हणायचा, आवाजही आवाज चांगला होता. खणखणीत आवाज. आणि म्हणजे मला अजूनही कळत नाही की त्या माणसाला असं कसं वाटलं असेल की ज्यावेळेला त्यांना कविता सुचना किंवा कविता काय लिहावं असं जेव्हा त्यांच्यावर प्रश्न पडला, तो प्रश्न त्यांनी कवितेतून विचारला की कविता माझी का रुसली, सांगा कुणाला कुठे दिसली सांगा कोणाला कविता माझी. म्हणजे त्या माणसाची बौद्धिक पातळी काय असेल, वैचारिकता काय असेल. पण आणि मग वय होतं काय, घरची परिस्थिती नसल्यामुळे तो माणूस. मला आठवतो शेवटचे दिवस त्यांचे की शनिवार पेठेत त्या अंबाबाई देवळाजवळ एकदा मला गाठ पडलं. पायात कधी चप्पल नसायची, कधीच पायात चप्पल नसायची आणि वय झालेलं, गाडी वाढलेली असायची. कधी म्हणजे त्या स्वतःच्या शरीराकडे कधी त्या माणसानं लक्ष दिलं नाही. एक त्याच्यात त्याचं काम आणि हे कविता लेखन. आणि शेवटी तर म्हणजे असं चालायला येत नव्हतं, पाय खरडत निघायचे. पण ते तेवढं करणारच, ठराविक लोकांच्या घरी जाणारच, जे कविता म्हणणार त्याला त्यात समाधान असायचं कुठल्याच. आणि मला वाटतं कुल्लूर नावाचे प्राचार्य होते. मग कुल्लूर सर मला म्हणले की सर आपण सगळ्यांनी मिळून पुस्तक काढू. आणि मग आम्ही 7-8 जणांनी सगळ्यांनी वर्गणी करून त्यांच्या रानातल्या कविता, पहिलं म्हणण्यापेक्षा शेवटचं पुस्तक त्यांचं कवितेचं निघालं. पण त्याची दाद कोणी फारशी घेतलेली नाही. तसंच एक दुःखच आहे ते. दुःखद आहे ते, वाईट आहे. म्हणजे खरं त्या माणसाला न्याय मिळाला नाही. त्याच्या एकूण प्रतिभेच्या मानाने त्याची दखल समाजाने घेतली नाही. त्यावेळी लोकांना मर्यादित आहे. पण त्या मानसिक आणि मग त्यांना खरं आम्ही खूप विचार करतो की ह्या माणसासाठी आपण काय करू शकतो, पण काही मार्गच नव्हता. आणि योगायोगाने त्यावेळी ढोबळे सर आमदार झाले. मला वाटतं 1993ची गोष्ट. 1993ला आपण लिहितो म्हणून एक 4 लोकांना नाव आपलं माहिती होतं. आणि सर नुकतेच त्याला मला वाटतं त्याच्या आधी आमदार झाले, मंत्री झाले. आणि मग थेट शाळेत आले मरोडे. शाळेत आले ना मला बोलवलं. मला म्हटलं सर एक कवी संमेलन घ्यायचं आहे. म्हटलं घेऊ सर. मग मला म्हणलं तुमचं घर कुठं आहे. आले एक दिवशी घरी. कवी संमेलन घ्यायचं ठरलं म्हणलं. मग आपला काय नाच असतो, ठीक आहे सर घेऊया. किती लागतील, खर्च काय येईल. 2-4 हजार रुपये लागतील, कारण आपल्या कल्पना छोट्याच नाही. बरं हसले गेले. नागपूरचं अधिवेशन करून आलं. नागपूरचं अधिवेशन केल्यानंतर डायरेक्ट गावात सगळीकडे बोर्ड लागले कवी संमेलन. आणि संयोजक म्हणून माझं सुरेश शिंदेचं नाव. शिंदे सर म्हणजे अहो सर आपल्याला यातलं काही वाईट नाही. आणि तर बोर्ड लावले आपल्या नावाचे, पॉम्पलेट वाटल्या बाजारात. त्यांच्या पद्धतीने ते राजकीय पद्धतीने पॉम्पलेट वाटले. मग एकदा ते बसायचं कुठं किंवा चर्चा कुठं व्हायच्या तर नगरपालिकेत शाळेत. त्यांची मीटिंग नगरपालिका बजेट काढायला घेत. मग
ठोकताळ्यांनी बजेट गेलं असेल साधारण त्यांनी मग ते जवळजवळ महाराष्ट्रातले सगळे कवी फार मोठं कवी म्हणजे संमेलन माझं मी संपर्क होतात म्हणले 800 म्हणले त्याचं मानधन वगैरे असं बजेट करत करत साधारण 1 लाख रुपयापर्यंत गेले. प्रत्यक्ष संमेलन 8 लाखाचं झालं. कवितोत्सव फक्त 1 दिवसाचं कवी संमेलन, सकाळी सेशन, संध्याकाळी एक सेशन असं. आणि ते काय आता शेवटी राजकीय असल्यामुळं झाडून सगळे सोलापूर जिल्ह्यातले सगळे राजकीय पुढारी, जिल्हा परिषद सदस्यापासून ते सगळे जिल्ह्यातले आमदार, पण त्यांनी चोख व्यवस्था केली. आणि कविता म्हणजे कविता, त्याच्यात राजकारण येऊ दिलं नाही कुठं. म्हणजे हे स्वातंत्र्य तुम्हाला, तुम्ही कराल ते. पहिलं कवी संमेलन आणि त्यामुळं मंगळवेढ्याचं नाव साहित्य क्षेत्रामध्ये कवितेच्या संदर्भात पहिल्यांदा सगळीकडे पोचलं. कारण ते त्यांनी नागपूर, मुंबई पासून ते सगळं कोकण त्यांनी कव्हर केला. आणि त्यामुळं तिथून जे साहित्यिक वातावरण, खरं साहित्यिक वातावरण म्हणजे चळवळीचं वातावरण, साहित्यिक होते तुम्ही म्हणताय ती परंपरा मोठी आहे, पण खरं साहित्यिक चळवळ म्हणून जी झाली ना ती सुरुवात तिथे झाली. मग पुढच्या वर्षी तेच साहित्य संमेलन अनेक कारणाने गाजलं. त्यातलं एक मोठं कारण होतं की त्याने अंगठ्या कवींना सोन्याच्या अंगठ्या घातल्या. 51 कवींना सोन्याच्या अंगठ्या घातल्या. त्याच्यावर झाली उलट सुलट चर्चा, काय व्हायची ती झाली, पण त्यांनी ते केलं हे मान्यच करावं लागलं. आणि त्यामुळं मंगळवेढं हे नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये कवितेच्या संदर्भाने ओळखलं जायला लागलं. सगळ्या महाराष्ट्रीयन लोकसत्तासारख्या वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतली की काही टीकात्मक असो काही असो, पण सोन्याच्या अंगठ्या कवीला कुणी घातल्या होत्या, घातला. मग थोडंसं असायचं राजकीय वर्चस्व स्वाभाविक आहे, त्यामुळं राजकारणी माणसं येणं वगैरे हे सगळं खरं आहे. आणि सगळ्या साहित्य संमेलनात ते आपण बघतोच आहे की राजकारणाचं वर्चस्व असतं, पण ढवळकरांची मर्यादा पाहिजे त्यावेळेला. अशी किती कविता उत्सव झाले? 2 झाले. त्यानंतर बरंच झाले, पण ते छोटे मोठे असं ते म्हणजे संस्थाच्या छोट्या छोट्या लेवलवरती हे कवी संमेलनासारखे कविता उत्सव हा आम्ही शब्द शोधून काढला की ग्रामीण साहित्य संमेलन एक माझ्या माहितीप्रमाणे 1983 ला अगो पुजारीने घेतलं. त्यात आपला सहभाग होता. होतं. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा त्यांची एक संस्था होती, त्यांनी ग्रामीण साहित्य संमेलन दक्षिण महाराष्ट्राचं ते जुनं नाट्यगृह होतं त्या इमारतीमध्ये गेलं होतं. आणि रतिलाल शेट्टी त्याचे स्वागत अध्यक्ष होते. तुम्ही त्यात काय जबाबदारी घेतली? मी सचिव होतो, त्याच्या स्मरणिकेचा संपादक होतो. मेघालेख त्रैमासिक असे तुम्ही चालवलं होतं, असे तुमच्या बायोडाटामध्ये किस्सा आहे बरं का, की ज्यावेळेला आता साहित्य मंडळ स्थापन झालं, एक पण प्रसिद्धीला किंवा कोणी काही लिहितंय याला प्रसिद्धी द्यायला मर्यादा होती. ती म्हणजे फक्त मंगुळ, त्याच्या पलीकडे काहीच नाही. जिल्हा पेपर कोणी आपली दखल घ्यायला तयार नव्हतं. अशा वेळेला आपण काहीतरी छापावं, छापील आपलं काहीतरी असावं असं वाटायचं. मग काही जणांच्या पुढाकाराने एक कवितेचं पुस्तक सगळ्यांचं मिळून असं एक काढलं. पण तेवढ्या लोकांचं समाधान होत नव्हतं की नियमित लिहिणारे, वेगवेगळ्या विषयावर लिहिणारे त्यांना वाटायचं की काहीतरी प्रसिद्धीचा मार्ग यायला पाहिजे. पण आर्थिक दृष्ट्या ते परवडणं नव्हतं, छापणं शक्य नाही. आर्थिक परिस्थिती तशी कोणाची नव्हती, बाहेर नाही तसं काही वातावरण सपोर्ट कोणी खर्च करेल असं नव्हतं. योगायोगाने औरंगाबादवरून एक मला असं बाड आलं, 40-50 कागद होते. मग फोडलं तर लिहिलेला मजकूर हस्ताक्षरासारखा दिसत होता. आणि ऍक्च्युअली ते प्रिंट वाटत होतं. हे काय आहे प्रकार, कधीच बघितलं नव्हतं असं त्यावेळेला, की मजकूर तर लिहिल्यासारखा हातात हस्ताक्षरातला आहे, पण दिसतं प्रिंटेड सारखा मजकूर हा. मग हा काय प्रकार आहे वगैरे. मग ते पाटणकर सर मला म्हणलं की सर ते ह्याला सायक्लोस्टाईल म्हणतात म्हणले, आणि आम्ही कॉलेजमधल्या प्रश्नपत्रिका सायक्लोस्टाईल करतो. मग त्यात अशी कल्पना सुचली की आपण सायक्लोस्टाईल मासिक काढूया, मासिक काढूया, सायक्लोस्टाईल नाही चालवूया.
मग ते काय सायक्लोस्टाईल माहित नाही आम्हाला. तर ते काय कागद असतो, काय करतात वगैरे. मग त्यांना म्हणले तुम्ही कॉलेजला एक चिंचकर नावा शिपाई तो त्या सायक्लोस्टाईलचं कॉलेजचं काम करायचं. मेन पाटील शनिवार पेठेत त्याच्या घरी गेलो, त्यांना विचारलं काय असतं. मग त्यांनी सांगितलं असं म्हणजे आमचं क्लासचे प्रश्नपत्रिका त्या कागदावर टाईप करतो आणि मग त्याचं एक मशीन असतं फिरवायचं, त्यातनं ते फिरवतं. मग आता आपल्या कविता लेख टाईप करायला टाईपरायटर कुठून आणायचं, तो काही नाही म्हणलं. मग तो नाच सोडा असं वाटलं की आता आपण टाईप करू शकत नाही. आणि त्यावेळी ते सगळं महाग वाटायचं त्यावेळेच्या काळामध्ये. 20 रुपयाला एक सायक्लोस्टाईल पेपर मिळायचा, तो सोलापुरातून आणावा लागायचा. मग ते काहीतरी म्हणजे काहीतरी करू आपण, आणायला लावू, कोणाला तरी सांगू किंवा आमच्या पंचायत समितीचे कागद आणते त्यात आणायला लावू. पण टायपिंगचं काय करायचं, टाईप कोण करणार. आणि टाईप करणं म्हणलं तर टाईपची अक्षरं मोठी, ती मर्यादा, कवितेच्या ओळी, लेखाची ओळी, ह्याच काय मेळ होईल असं वाटत नाही. मग ते कागद बघितल्यानंतर ते कसं मग आम्ही म्हटलं की सायक्लोस्टाईल तर म्हणताय तुम्ही, मग हात मजकूर तर हाताने लिहिलाय, मग आपण प्रयत्न करून बघूया हाताने लिहायचा. मग 10-12 कागद सोलापूरनं सायक्लोस्टाईलचा आणलं, लिहायचं कशानं आता त्याच्यावर. मग वेगवेगळे प्रयोग केले. एक पहिला प्रयोग केला तो बॉलपेनचं संपलेलं रिफिल त्याने लिहायचं, पण त्याने अक्षर खूप मोठे यायला लागले, शाई नाही पॉईंट बरोबर लिहायचं, अक्षर मोठी मोठी यायला लागली. आणि थोडं कमी जास्त दाब झाला की ते कागद फाटायचं, कागदच बाहेर. एक जर का अक्षर फाटलं तर सगळं टाकून जातं, कारण त्यातनं शाई सगळी बाहेर येते, दाब पडायची कागदावर. मग असं करत करत हे कंपास मधल्या कर्कटनीट लिहायचा प्रयत्न केला. ते थोडंफार बऱ्यापैकी यायला लागलं. पहिला अंक तसाच काढला, तर कर्कटनी सगळा मजकूर लिहायचा आणि मग लिहायचा. मग त्यानंतर त्याला आम्ही पर्याय एक काढला असा की मोठी सुई तिने लिहायचा, मग तिला मागं काय मेंढ लाव काहीतरी हँडल सारखं किंवा पेनचं टोपण बसवायचं काहीतरी, त्याच्याभोवती कागद गुंडाळून हे सुरुवात केली. हे काम तिने केलं की रात्री 2-2 वाजेपर्यंत ते करत करायचं, कारण एक एक अक्षर कोरून गेल्यासारखं कोरूनच लिहावं. चूक काय चूक झाली की संपलं. असं पहिला काढला. आणि मग तो मेघाली नावाचं मासिक त्यावेळी आम्ही सुरू केलं. जवळजवळ 25-30 अंक त्याचे निघाले. आणि ती कल्पना आता अगदी थोडं अतिशयोक्ती वाटत, पण सगळ्या महाराष्ट्रानं स्वीकारलं. त्या मेघालीमध्ये कुणी लिहावं तर सुरेश भट लिहित होते, प्रमोद शिंदे होते, रसाळ होते, अरुणा ढेरे होते, भगवान ठग होते. महाराष्ट्रातली नामवंत मंडळी त्यावेळी म्हणजे परस्पर संपर्काचं काही साधन नव्हतं, पण पोस्टाने ही माणसं त्या अंकाला कविता पाठवायची. आणि महाराष्ट्रात त्यावेळी 2 प्रसिद्ध मासिकं होती, ललित आणि सत्यकथा. या दोघांनी त्याची दखल घेतली, वाचले सगळीकडे सगळ्यांनी. आणि मग महाराष्ट्रावर तो प्रयोग गाजला. मग आम्ही एक धाडस करायचं ठरवलं की आपण एक 40-50 पानाचा मोठा अंक काढूया, दीपावली अंकासारखा. आणि त्याला मग त्या काळामध्ये गझल हा एक नवीन प्रकार मराठीत जरा जास्त जोमात होता. आणि मग गझल विशेषांक काढायचा ठरवलं. सगळ्या वर्तमानपत्रांना जेवढ्या शक्य होतं तिथंपर्यंत बातमी पोहोचली की आम्ही गझल विशेषांक काढतोय. आणि साहित्य पहिलं पत्र सुरेश भटांचं आलं. गझल म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का, तुम्ही काय करायला निघालाय. मग सांगितलं असं आमचे विचार आहे, गझल म्हणजे काय हेच उत्तर आम्ही शोधतोय, तुम्ही लिहा. मी लिहितो म्हणजे माझ्याकडे अजूनही त्यांचा हस्ताक्षर पत्र आहे. 5-7 पानाचा त्यांनी मजकूर दिला की गझल म्हणजे काय आणि ती कशी लिहायची. म्हणजे ज्या अथॉरिटी गझल मधली जी आहे त्यांनीच पहिल्यांदा आम्हाला पाठिंबा दिला की तुम्ही सुरू करा. म्हणून सुधीर रसाळ होते जे बी गझलचे मोठं नाव होतं समीक्षक म्हणून त्यांनी. आणि मग त्यांनी खूप जणांपर्यंत पोहोचलं की मंगळ सारख्या कुठं ग्रामीण भागामध्ये असा प्रयोग होतोय, तुम्ही गझल तुमच्या पाठवा. आणि जवळजवळ महाराष्ट्राच्या सगळ्या नामवंतांच्या गझल त्यावेळी आल्या. आणि गझल विशेषांक निघाला. आम्ही काढायच्या त्याची प्रति 100 प्रति काढायचो. सायक्लोस्टाईल किती होते प्रत्येक वेळा त्या आर्थिक मर्यादा घ्यायची.
आणि मग पण प्रत्येक वेळा तुम्ही मात करत गेला काही ना काही मार्ग काढत निघत गेला. त्याच्यात आणि एक परिसंवाद होता त्या गझलीशी. हा, गझल. गझल वृत्त की वृत्ती. हा त्याला पु ल देशपांडे लिहिली. हा, हम्म, त्याला हम्म. खूप प्रतिसाद मिळाला. खूप मोठा प्रतिसाद मिळाला. हम्म. शिवाजी विद्यापीठानं संदर्भ ग्रंथ म्हणून ते पुस्तक लावलं. हम्म. म्हणजे तो एक मोठा आनंद, म्हणजे आपल्या कष्टाची झाला. आपण ह्या म्हणजे अजून कोण कोण होते गझल ह्या सगळ्या सायको? सायकल स्टाईल मध्ये आम्ही दोघं, पाटील चिंचकर शिपाई, रमाकांत चिंचकर, हा, रमाकांत हम्म. म्हणजे टेक्निकली बाजू. हां हां. पाटणकर सरांना ते साहित्य गोळा करणं, पत्रव्यवहार बघायचा सगळा. ह्या सगळ्या एकूण लेखनाच्या पाठीमागं तुमच्या कोणत्या प्रेरणा असाव्यात असं वाटते तुम्हाला? आता प्रेरणा म्हटलं तर ना, एक तर व्यक्त व्हायचा एक चांगला मार्ग मला त्यातून सापडला. की खूपशा काही गोष्टी मनामध्ये अशा असतात की त्या बोलून दाखवता येत नाही, सांगता येत नाही, किंवा भवताची परिस्थिती अशी असते की मनात काही ना काही तर असं दाटून येतं, पण ती कुठल्या शब्दात सांगावं किंवा कसं व्यक्त व्हावं हे कळत नाही. तो मार्ग पहिल्यांदा मला कवितेने मोकळा करून दिला. मी नाही असं नाही, मी कथालेखन केलं थोड्याफार प्रमाणात, बाकी इतर स्वरूपातही ललित स्वरूपातही लेखन केलं, पण त्याला काय मर्यादा. तर त्यामुळं लेखनामध्ये गुंतून राहिलो आणि त्याचा परिणाम असा झाला की आज जे तुम्ही म्हणताय की या वयामध्ये सुद्धा मी धडधाकट आहे, मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, त्याचं सगळंच कारण तर ती प्रेरणा आहे, ती लेखनाची प्रेरणा आहे, ते मिळणारं समाधान आहे. आपण जी मानसिक गोळा केलं. शेवटचा प्रश्न मराठी साहित्य परिषद ह्याच्याशी कसे जुळला गेला थोडक्यात थोडंसं? महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना ही 2016. त्याचा असं झालं की मंगळवारच्या साहित्य परिषदेत सभासद व्हायची आमची इच्छा होती सगळ्यांची, त्यात विशेषतः बालाजी शिंदे. आणि मग बालाजी शिंदे माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला बोलून दाखवलं की त्यावेळी कसल्या दरम्यान काय झालं की पवारवकील त्यांच्या राजकारणात गुंतले, वहिनी आजारी पडल्यात, त्यांचं पूर्ण बंद झालं घराबाहेर येणं, आणि पाटील बदलून गेले त्यांच्या गावी. ही चळवळ जवळजवळ थांबली होती. आणि एक दिवशी अचानक बालाजी शिंदे माझ्याकडे आले, म्हणाले सर आपण साहित्य परिषदेत सभासद होऊया. म्हटलं होऊया, माझी काही इच्छा होऊया. मग त्यांनी त्या साहित्य परिषदेच्या अध्यक्षांना जाऊन विचारलं की हो आम्हाला सभासद व्हायचं आहे. ते म्हणले नाही, म्हणे आम्ही सभासद करणं बंद केलंय, आमचे पहिले आहे तेवढे सभासद, नवीन सभासद सध्या आम्ही करत नाही. पण का बालाजी शिंदेना सारखं वाटत मला अजूनही कळलं की आपण साहित्य परिषद सभासद व्हावं. मग त्यांनी सोलापूरला जाऊन साहित्य परिषदेच्या आणि त्यांना विचारलं की आम्हाला साहित्य परिषद सभासद व्हायचं आहे. आणि मग ते म्हणले वाच येते वर्गणी भरा आणि व्हा. तर ते नाही म्हणतात म्हटल्यावर त्यांनी केलं. मग ते बऱ्याच गोष्टी झाल्या, त्यांनी फोन केला, त्यांना सभासद करून घ्या म्हणून सांगितलं, पण त्यांनी बोलावून स्पष्ट सांगितलं बालाजीला की आम्ही तुम्हाला सभासद करत नाही. मग बालाजीने म्हटलं तर सोडून द्या, काय म्हटलं आपले आपण नावच बा साहित्य परिषदेचं आपल्याला कशाला पाहिजे, आपण साहित्य उपक्रम करूया. पण ते योगायोगाने त्या पद्माकर कुलकर्णी म्हणून जे साहित्य परिषदेचे मूळ आहे, मुख्य आहेत सोलापूर जिल्ह्याचे, त्यांची पुन्हा कुठे लग्नासाठी बालाजींची गाठ पडल्यावर बालाजींनी ते बोलून दाखवलं त्यांना. ते म्हणजे तुम्हाला एवढंच करायचीच इच्छा नाही इतकी तर तुम्हाला दिली, म्हणजे शाखा स्वतः तुम्ही दोघे चालवा. अशी साहित्य परिषदेची स्थापना पहिल्यांदा झाली. पण साहित्य परिषदेत एक मला चांगला असा अनुभव आला की लिहिणारी मंडळी त्यावेळी खूप होती आणि ती अशी म्हणजे सगळीकडे चाच पडत होती, त्यांना कुठं व्यासपीठच नव्हतं. आणि त्यामुळं ती पटकन गोळा झाली. म्हणजे दामाईनगरच्या साहित्य परिषदेचे आज 270 सभासद आहेत, आपल्या सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात मोठी शाखा. आणि मग एक तर म्हणजे तरुण मंडळी होती, त्यामुळं विविध उपक्रम राबवायला फार सोपं झालं की फक्त एक एवढं करायचं म्हणायचा अवकाश की मंडळीचं आम्हाला लागतात. आता तुम्ही आहे, तुम्हाला त्यातला अनुभव आहे की त्यामुळं पुन्हा पहिल्यासारखं सुरू झालं की महिन्यामध्ये एखादं कवी संमेलन आहे, एखादा कथाकथनाचा कार्यक्रम आहे. आणि आता विशेषतः नव्यानं संधी हा एक भाग त्यातला महत्त्वाचा होता. आपल्याला व्यासपीठ मिळतंय हा एक आनंदाचा भाग असतो, तो मी अनुभवलेला आहे की नवीन असताना कोणीतरी द्यावं लागणार.
मी म्हणजे स्वतःची भूमिका बदलली की आपल्यापेक्षा लिहिणारे आहेत त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहावं. आणि त्याचा इतका मला चांगला अनुभव आला की अवघ्या महाराष्ट्रात जेवढे उपक्रम नाही तेवढे उपक्रम नगर शाखा चालवते. गेल्या वर्षी उत्कृष्ट शाखा पुरस्कार देऊन या शाखेचा पुण्याने गौरव केला आहे. आणि इथं नागणे वकिलांच्या मैदानात त्या शाखेचं उद्घाटन झालं आणि शाखेचे सगळे पदाधिकारी मूळ महाराष्ट्राचे सगळे पदाधिकारी आले होते. आणि त्यावेळी मी त्यांना उद्घाटनाच्या वेळी एक शब्द दिला होता की माझ्या शाखेची कुणाशी स्पर्धा नाही, माझ्या शाखेची स्पर्धा ती तुमच्याशी आहे, पुण्याशी आहे. माझी शाखाची स्पर्धा पुण्याशी आहे. आणि ते आम्ही यशस्वी करून दाखवली की अगदी खरं. नागरिक आणि त्याचा दुसरे म्हणजे सगळीच माणसं आहेत, कोणी कमी कोणी नाही की मग त्यामुळे आर्थिक कधी काही झळ जाणवली नाही. तो सर पहिला महिला संगीत साहित्य संमेलनाला आम्ही 10 लाख रुपये खर्च केला आणि लोकवर्गणीत नाही केला. कोणीही पदरचा एक पैसा आम्ही घातला नाही. म्हणजे लोकांचं या चळवळीवर विश्वास आहे. ते जे मिळवलं ना ते फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे सातत्य राहिलं, सतत आहे. की मला सांगायला आनंद वाटतं की मला जे लोक वेळ जातो कसं म्हणतात ना सर, त्यांना माहित आहे की सकाळी 7 पासून माझ्याकडे माणसं येतात ते रात्री 11 वाजेपर्यंत वेळ पुरत नाही. यापेक्षा आपल्याला काय पाहिजे, साहित्यानं काय दिलं तर हे दिलं, माणसं दिली मला. क्या बात. नाही खरंच आता आमचा वेळ तेवढा कारण तेवढ्या वेळात तुम्ही मावत नाही हे मला माहिती आहे. कारण इतकं प्रचंड स्वरूपात काम सरांचं आहे. आणि पुढचे काही प्रश्न आपल्याला कुठेतरी वेळेची थोडीशी मर्यादा पाळावी लागणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही वेळ काढून आमच्याशी बोललात. आणि तुमच्या 75च्या निमित्तानं 29 तारीख बरोबर आहे सर? बरोबर. हां, तर 29 तारखेच्या वाढदिवसाच्या आत्ताच शुभेच्छा देतो आणि त्या कार्यक्रमालाही हजर राहणारच आहे. तर तुम्ही वेळ दिलात, धन्यवाद. माझे सहकारी दत्ता पण माझे त्यांनी वेळ दिला आणि आज आपला कार्यक्रम इथं संपूया. धन्यवाद.